हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचं यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर 5 जानेवारी 2026. तर पहिली बातमी आहे, 45 वर्षीय व्हिन्स विलियम्स 7वी ग्रँड स्लॅम विजेती, ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला असेल. पुढे पाहूया, 20 जानेवारी नंतर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत मार्गावर धावेल. अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आली होती. 400 वर्षांनंतर पारंपरिक पत्र वाटप पूर्णपणे बंद करणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनला आहे. पारंपरिक बैल ताब्यात घेण्याचा खेळ, ज्याला आपण जल्लीकट्टू म्हणतो, हा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झालेली आहे. पुढे पाहूया, पुरी हे ओडिसातील 6वे शहर आहे, ज्याचा दर्जा नगरपालिकावरून महानगरपालिकेत वाढवण्यात आला आहे. पुढे पाहूया, पूर्वांचलमधील पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प मिर्झापूर जिल्ह्यात उभारला जात आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना मिशन शक्तीच्या समर्थ उपयोजनेअंतर्गत राबविले जाते. सुरुवात 1 जानेवारी 2017 झाली. 9 वर्षे पूर्ण झाली आहे 2026 पर्यंत. पूर्वीचे नाव होते इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असे होते. कार्यक्षेत्र संपूर्ण भारत, सर्व जिल्हे व केंद्रशासित प्रदेश. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.